नमस्कार. आवाज टुडेमध्ये सर्वांचं स्वागत. मी आकाश आणि आज आपण ज्या विषयाला घेऊन बोलणार आहोत. काल अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली. खरं तर त्यांना आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुद्धा सुनावण्यात आलेली आहे. खरं तर अर्णब गोस्वामी यांना अटक का झालेली आहे, नेमकं प्रकरण काय, ते आज आपण जाणून घेणार आहोत. आणि नेमकं काल न्यायालयामध्ये एकूण काय घडलं, कोणी काय बाजू मांडल्या, याबद्दल सुद्धा आपण त्यावरती एक प्रकाश टाकणार आहोत. रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी घरात शिरून काल अटक केली. त्यानंतर अलिबागच्या जिल्हा सत्र न्यायालयानं त्यांना 18 नोव्हेंबरपर्यंत म्हणजे 14 दिवसांची कोठडी ही सुनावलेली आहे. गोस्वामी यांच्यासह इतर 2 आरोपींना सुद्धा 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ही सुनावण्यात आलेली आहे. फिरोज शेख आणि नितेश सारडा अशी या इतर दोघांची नावे आहेत. खरं तर हे नेमकं प्रकरण काय होतं, कोणत्या प्रकरणामध्ये अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आलेली आहे. कारण आपण आता एका बाजूला पाहतोय की भाजप काळ्या फिती हातात बांधून, काळ्या फिती गळ्यात घालून, काळ्या टोप्या डोक्यावरती ठेवून ते आता रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती कसा घाला घातला जात आहे, लोकशाही कशी धोक्यात आहे, हे आता भाजप रस्त्यावरती येऊन सांगत आहे. मात्र पत्रकार म्हणून अर्णब गोस्वामी यांना अटक झालेली आहे का, तर नाही. अर्णब गोस्वामी यांच्यावरती काय आरोप आहेत, ते नेमकं प्रकरण काय, हे आपण जाणून घेणार आहोत. 5 मे 2018 रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील कावीर गावातील राहत्या घरी आत्महत्या केली. तिथेच त्यांच्या आई मुकुंद नाईक यांचाही मृत्यूदेह आढळलेला होता. अन्वय नाईक हे पेशाने वास्तुविशारद होते. कॉन्कॉर्ड डिझाईन लिमिटेड या कंपनीचे ते व्यवस्थापकीय संचालक होते. अन्वय नाईक यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप केला होता आणि त्यांना आत्महत्येला जबाबदार धरलं होतं, असा आरोप अन्वय नाईक यांची पत्नी अक्षता नाईक यांनी केलेला आहे. त्यानंतर अन्वय नाईक यांच्या पत्नीनं अलिबाग पोलीस ठाण्यात अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल केलेला होता. अन्वय नाईक यांच्या कंपनीनं अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीचा स्टुडिओ उभारलेला होता. याच कामाचे अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवल्याचा अन्वय नाईक यांनी थकवल्यानं अन्वय नाईक यांनी आत्महत्येचं पाऊल उचलल्याचा आरोप अक्षता नाईक यांनी केलेला आहे. रायगडमधील अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊनही कुठलीच कारवाई होत नसल्याने नंतर 5 मे 2020 रोजी म्हणजे अन्वय नाईक यांच्या आत्महत्येला 2 वर्ष झाल्यानंतर अक्षता नाईक यांनी सोशल मीडियावरती एक व्हिडिओ शेअर केला आणि आपल्या न्यायाची मागणी केली. त्यावेळी काँग्रेससह इतर विविध पक्षांनी हा मुद्दा उचलून धरला आणि अर्णब गोस्वामी यांच्यावरती कारवाईची मागणी केली. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या व्हिडिओची आणि अक्षता नाईक यांच्या तक्रारीची दखल घेत 26 मे 2020 रोजी सांगितलं की अन्वय नाईक आणि अक्षता नाईक यांची मुलगी यांनी अर्णब गोस्वामीच्या रिपब्लिकनं पैसे थकवल्याने वडील आणि आजीनं आत्महत्या केल्याच्या प्रकरणाची रायगड पोलीस तपास करीत नाहीत, अशी तक्रार केली. त्यानंतर मी CIDला या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याचे आदेश दिले असल्याचं गृहमंत्र्यांनी त्यावेळी सांगितलं. एकूणच अर्णब गोस्वामीवरती हे जे काही आरोप झालेले आहेत, ते आरोप अर्णबने फेटाळून लावलेले आहेत. खरं तर हे आरोप काय होते, अक्षता नाईक या सत्याला तोडून मोडून मांडत आहेत. कॉन्कॉर्ड डिझाईन लिमिटेडशी अन्वय नाईक यांची कंपनी जी आहे त्यांच्याशी असलेला हा व्यवहार पूर्ण करण्यात आलेला आहे. त्याच्याबाबतची कागदपत्रही आमच्याकडे असल्याचं अर्णबच्या टीमनी म्हटलेलं आहे. अक्षता नाईक त्यांनी केलेल्या आरोपांचे कुठलेच पुरावे जे आहेत ते पोलिसांसमोर सादर केलेले नाहीत. त्यामुळे हे प्रकरण बंद झाले. हे कुठलेही अवैध कृत्य झाले याचे त्यांच्याकडे पुरावे नाहीत. अक्षता नाईक यांनी सत्य चुकीच्या पद्धतीने मांडल्यास, चुकीचे दावे केल्यास किंवा ARG आउटलायर मीडियाला लक्ष्य केल्यास बदनामी केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करू, असा इशाराही अर्णब गोस्वामी यांनी त्यांना दिलेला होता. खरं तर आपण पाहतोय की देशभर भाजपचे जे काही मंडळी आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आहेत. जस्टिस
अशा प्रकारच्या घोषणा ट्विटरवरती, सोशल मीडियावरती एक ट्रेंडसुद्धा झालेला आहे. एकूणच या प्रकरणाला घेऊन 15 ऑक्टोबर 2020 पासून नव्याने तपास सुरू झाल्याचं आपल्या लक्षात येईल. रायगड पोलिसांनी या प्रकरणी 15 ऑक्टोबर पासून नव्याने तपास सुरू केला. त्यात त्यांनी फिर्यादी अक्षता नाईक यांचा जबाब नोंदवून घेतला. तसंच नाईक यांच्या कंपनीचा महत्त्वाचा वेंडर असलेल्या व्यक्तीचाही त्यांनी जबाब नोंदवून घेतला. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 28 साक्षीदारांना तपासासाठी नोटीस पाठवलेली आहे. यापूर्वी केलेल्या तपासातील काही साक्षीदारांनी ही नवी माहिती दिल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्यांच्याकडून मिळालेली माहिती सकारात्मक असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. नाईक यांच्या लॅपटॉपमधील फाईलची तपासणी सुरू असून त्यात 1 लाखपेक्षा जास्त फाईल्स असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तसंच त्यांच्या आणि आरोपींच्या बँक खात्याची चौकशी सुद्धा आता होणार आहे. खरं तर काल एकूणच आपल्याला माहिती आहे की 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ही न्यायालयाने सुनावलेली आहे. नेमकं कोर्टामध्ये काल काय घडलं? आरोपींनी अटक करताना सहाय्य केलं नाही असं रायगड पोलिसांनी कोर्टात सांगितलं. तसंच बनावट डेबिट नोट तयार केल्याचा दावा सुद्धा पोलिसांनी केला. तसंच पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप अर्णब गोस्वामी यांच्या वकिलांनी कोर्टात केला. तसंच ही जी चौकशी आहे ती अवैध असल्याचा दावा सुद्धा गोस्वामी यांच्या वकिलांनी काल केलेला आहे. त्यावर आरोपीने पोलिसांवर केलेल्या मारहाणीच्या आरोपाची तक्रार मी विचाराधीन घेत आहे. आरोपीने पोलिसांवर केलेले आरोप चुकीचे आहेत असं काल कोर्टाने म्हटलेलं आहे. काल सरकारी वकिलांचे काही युक्तिवाद झालेले आहेत. ते काही युक्तिवाद जे आहेत ते आपण पाहूयात. काल सरकारी वकिलांनी जे काही युक्तिवाद केलेले आहेत त्याच्यामध्ये अर्णब गोस्वामी एका प्रस्थापित न्यूज चॅनलचे संपादक असून त्यांचा सामान्यांवर प्रभाव आहे. त्याचबरोबर अन्वय नाईक यांची सुसाईड नोट मृत्यूपूर्वीची जमानी म्हणून ग्राह्य धरण्यात आलेली आहे. आरोपींच्या कंपन्यांची मालकी भागीदारीची कागदपत्र प्राप्त करून घ्यायची आहेत. नाईक यांच्या कंपनीतील साक्षीदारांचा तपास करायचा आहे. त्यावेळी अर्णब पोलीस कोठडीत असणं गरजेचं आहे, नाहीतर साक्षीदारांवर दबाव आणला जाऊ शकतो असा युक्तिवाद सुद्धा करण्यात आलेला आहे. या गुन्ह्यात नव्याने तपासासाठी सकारात्मक माहिती मिळाली आहे. त्याचा तपास करायचा आहे. यापूर्वी केलेल्या तपासात कोणत्या वेंडर्सकडून कामं आरोपींनी पूर्व करून घेतली याची माहिती नाही. त्यामुळे या वेंडर्सचा तपास करायचा आहे. त्यांना अटक करायची आहे. कामं केल्याची कागदपत्र जप्त करायची आहेत. वर्क ऑर्डर प्रमाणे जास्त काम केल्याचं साक्षीदारांचं म्हणणं आहे. त्याचाही तपास करायचा. आणखी काही युक्तिवाद आहेत ते पाहूयात. अन्वय नाईक यांनी वेळेत काम पूर्ण केले नाही असा आरोपींचा दावा आहे. त्यांची कागदपत्र जप्त करायची आहेत. नवीन तपासात काही कंपन्यांचे बँक अकाउंट नंबर मिळालेले आहेत. त्यात आणखी काही अकाउंट आहेत का याची सुद्धा माहिती गोळा करायची. काही साक्षीदारांचे 164 CRPC अंतर्गत जबाब नोंदवायचे आहे. त्यासाठी गोस्वामी यांना पोलीस कोठडीची गरज असल्याचा युक्तिवाद सुद्धा काल करण्यात आला. आरोपींकडून सादर करण्यात आलेली कागदपत्रे बनावट आहेत का याचा तपास अद्याप बाकी आहे. आरोपींनी सादर केलेल्या डेबिट नोटवर मयत किंवा त्यांच्या कंपनीची सही असल्याचा पुरावा नाही. त्यामुळे या एकतर्फी जारी करण्यात आलेल्या आहेत. याचा तपास पोलीस कोठडीत करायचा आहे. वादग्रस्त रकमेचा प्रश्न सोडवण्यासाठी आरोपी यांच्याकडून ठोस प्रयत्न नाही. त्यामुळे मयत मानसिक दडपणाखाली होते अशी साक्षीदारांकडून माहिती उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे मयत व्यक्तीस आत्महत्या करण्यास योग्य परिस्थिती निर्माण केली आणि परिणामी मयत यांनी गळफास लावून आत्महत्या केली याचा सखोल अभ्यास करण्यासाठी पोलीस कोठडीची गरज असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. मयतांच्या मुलीला पैसे स्वीकारावे आणि तक्रारी बंद कराव्यात यासाठी धमक्या देण्यात आल्या. त्यांच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी गोस्वामी यांना नोटीस बजावलेली आहे. तत्कालीन तपास अधिकाऱ्यांकडून तपासामध्ये अनेक उणिवा, फौजदारी प्रक्रिया संहितेचे उल्लंघन करण्यासाठी असमरी अहवालावर फिर्यादीने आक्षेप घेतला होता. या तक्रारीमध्ये तथ्य असल्याचं तपासामध्ये आढळून आलेलं आहे. हे काही सरकारी वकिलांचे कालचे युक्तिवाद आहेत. हे युक्तिवाद काल कोर्टामध्ये झालेले होते. आता आपण पाहिलं की अर्णब गोस्वामी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे. एकूणच अर्णब गोस्वामी यांच्याबरोबर फिरोज शेख आणि नितेश सारडा या
आणखी 2 आरोपींची नावं सुद्धा आहेत. दरम्यान तिन्ही आरोपींनी जामीन मिळावा यासाठी कोर्टात अर्ज केलेला आहे. त्यावर आपलं म्हणणं मांडण्यासाठी कोर्टानं पोलिसांना वेळ सुद्धा दिलेला आहे. पण कोर्टात जामीन अर्जावरील सुनावणीसाठी निश्चित तारीख दिलेली नाही. आरोपींचे वकील सुशील पाटील यांनी ही माहिती दिलेली आहे. असमरी रिपोर्ट मान्य झाल्यानंतर पुन्हा केसचा तपास करण्यासाठी न्यायालयाची मंजुरी घेतली नाही. पोलिसांवर असा ठपका ठेवत कोर्टानं पोलिसांना अर्णब गोस्वामी यांची पोलीस कोठडी नाकारलेली आहे. अन्वय नाईक आणि त्यांच्या आईचा मृत्यू या घटनेशी आरोपींचा थेट संबंध प्रस्थापित व्हायला हवा, तो पोलिसांना करता आला नाही. तसंच आरोपींची पोलीस कोठडी घेण्यासाठी सबळ पुराव्याची गरज आहे असं म्हणत कोर्टानं पोलिसांना कोठडी देण्यास नकार दिलेला आहे. अर्णब गोस्वामी यांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रायगड पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. त्यांना अलिबागच्या सत्र न्यायालयात काल हजर करण्यात आलेलं होतं. दरम्यान बुधवारी 14 नोव्हेंबरला सकाळी अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यानंतर महिला पोलीस अधिकाऱ्याच्या सरकारी कामात अडथळा घातल्याप्रकरणी त्यांच्यावरती 353 कलमांतर्गत आणखी एक FIR दाखल करण्यात आलेली आहे. तर आता आपण जे पाहिलं की अर्णब गोस्वामी यांना ज्या प्रकरणासाठी अटक करण्यात आलेली आहे, एकूणच हे प्रकरण आत्महत्या करण्यासाठी एकूणच अर्णब गोस्वामी यांच्यावरती आरोप आहे. आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा हा आरोप आहे. पण एकूणच आपण भाजप जे काही रस्त्यावरती येऊन आपल्याला सांगतंय की हा लोकशाहीचा खून आहे, पत्रकारितेचं जे स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य अबाधित राखलं जात नाही, पत्रकारांना खोट्या गुन्ह्यात अडकवलं जातंय, जुनं प्रकरण उकरून काढलं जातंय. मात्र आपल्याला या ठिकाणी अन्वय यांच्या कुटुंबियांचा सुद्धा विचार करणं महत्त्वाचं आहे. ते सुद्धा न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत, त्यांनाही न्याय मिळणं महत्त्वाचं आहे. एकूणच जो काही गुंता आहे की या प्रकरणाला घेऊन अर्णब गोस्वामी यांना जो काही पत्रकारितेचा कव्हर दिला जातोय तो कव्हर चुकीचा आहे. कारण पत्रकारिता आणि अर्णबचं हे जे काही प्रकरण आहे या दोन्ही वेगळ्या बाजू आहेत, त्या आपण समजून घेतल्या पाहिजेत. आणि एकूणच आता जे BJPला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आठवू लागलं आहे, संविधान नव्याने आठवू लागलं आहे, त्यावरती आज दुपारी आपण सविस्तरपणे चर्चा करूयात. भाजपचे एकूणच 2 डंगरीवरती पाय देऊन उभा आहे. एका बाजूला आपण बघितलं की भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये काय झालेलं आहे. एकूणच UAPA लावून कित्येक मानवाधिकार कार्यकर्त्यांना, पत्रकारांना अटक झालेली आहे. त्यावेळेस भाजप रस्त्यावरती का उतरलेलं नाही? भाजपचा एखादा मंत्री त्यावेळेस का बोलला नाही? याच्यावरती चर्चा का झाल्या नाहीत? असे अनेक प्रश्न आता उपस्थित आपल्याला होताना दिसत आहेत. खरं तर आजच्या या चर्चेमध्ये तुर्तास इथंच थांबूयात. पुन्हा नवीन विषयाला घेऊन नवीन चर्चा करूया. धन्यवाद.